हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. नमस्कार मित्रांनो, मी काल एक तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे. कालचं जे सेशन होतं त्यामध्ये आपण सांगितलं होतं की हाऊ टू बॅलन्स रेडॉक्स रिॲक्शनला कशा पद्धतीनं बॅलन्स करतात, हे पॉइंट आपण बघत होतो. ठीक आहे. आणि त्याच्या अगोदर मी तुम्हाला हाऊ टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. ओके. पण काल आपण जी काही मेथड बघत होतो, दॅट इज द ऑक्सिडेशन नंबर मेथड टू बॅलन्स द रेडॉक्स रिॲक्शन. या मेथडमध्ये ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागते. आणि काही विद्यार्थ्यांचा मला असं रिप्लाय आलेला आहे की त्यांना थोडासा ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे ना. सो त्यासाठी मी काय करतोय, तुम्हाला पुन्हा एकदा हाऊ टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन स्टेट आणि मोर एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. याच्यावरती आपण थोडीशी प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे. जर तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट बघा, हा खूपच महत्वाचा पॉइंट आहे. आणि मी लक्ष देत तुम्हाला की मी तुम्हाला ऑफलाईन आपले क्लासेस असल्यासारखं शिकवत आहे. ठीक आहे ना. असा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे मी. ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला हा टॉपिक समजला नाहीये, हा मी रिपीट करत आहे. नीट लक्ष देऊन ऐकायचे. आता बघा, ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज आहे. काही गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ते आपल्याला पाठच करायचं आहे. ठीक आहे. पण पाठ करायचं म्हणजे भूकंपट्टी करत बसायचं नाही. काय करायचं आहे, मी जे हे काही चार्ट लिहिलेला आहे मागे या ठिकाणी, एवढं फक्त तुम्हाला काय करायचं, एका पेजवरती लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. लिहून घेतल्यानंतर याचा वापर कसा करायचा हे एकदा समजून घ्यायचा आहे. आणि हा चार्ट समोर ठेवून तुम्हाला नंबर ऑफ एक्झाम्पल्स पुन्हा 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 एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तुम्हाला जेवढे मिळतील तेवढे सॉल्व्ह करा. ठीक आहे. समजा XYZ एखाद्या स्टुडंटला 10 एक्झाम्पल्स मिळाले. ठीक आहे. त्याने 10 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. पुन्हा तेच 10 एक्झाम्पल दुसऱ्या दिवशी सॉल्व्ह करायचे. तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच 10 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. सो असं केल्यानंतर काय होतं की हा जो चार्ट आहे ना, हा सगळं आपल्या लक्षात राहतो, समजतो आणि आपल्याला पाठ होतो. ठीक आहे. जर तुम्ही याला पाठ करत बसलात तर तुम्हाला याचा वापर कसा करायचा हे लक्षात येणार नाही. म्हणून काय करायचं आहे, लक्षात येत आहे ना, की एक्झाम्पल्स. ठीक आहे. एखाद्या विद्यार्थ्याला 25 एक्झाम्पल्स सापडलेले आहेत, तर त्यानं काय करायचं आहे, 25 एक्झाम्पल्स पुन्हा 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 सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे ना. वाटल्यास मी काय करतो, तुम्हाला हा सेशन झाल्यानंतर, ठीक आहे ना, एक मी काही प्रॉब्लेमचे हे पाठवतो तुम्हाला. ठीक आहे ना. एक इमेज पाठवतो, ते तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके. सो नेक्स्ट थिंग काय चालू करतोय आपण पुन्हा एकदा बघा, ऑक्सिडेशन स्टेट और ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन स्टेट किंवा त्यालाच आपण ऑक्सिडेशन नंबर असं सुद्धा म्हणतो. लक्षात राहील. ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर असं सुद्धा आपण त्याला म्हणतो. मग चला तर सुरुवात करूया. यासाठी आपल्याला काही गोष्टीची आवश्यकता आहे. दॅट इज द की काही एलिमेंट्सची आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट माहित असणं हे गरजेचं आहे. ती फिक्सच असते. ठीक आहे ना. त्यामुळे ते आपल्या लक्षात ठेवायचे. जसं की फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी सांगितलेलं आहे फ्री एलिमेंट्स. ठीक आहे. आता फ्री एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट ही किती असते, 0 असते. हे लक्षातच ठेवायचं. फ्री म्हणजे फुकट भेटणार नाही, मी त्या दिवशी सांगितलं होतं. फ्री एलिमेंट्स म्हणजे काय की नॅचरली ह्या कोणत्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट असू शकतात यांचे ऍटम्स. बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी लिहिलेले ऑक्सिजन. जर तुम्हाला कुठल्याही रिॲक्शन मध्ये ऑक्सिजन हा O2 च्या फॉर्म मध्ये आणि एकटाच असेल, तो इतर कुठल्याही एलिमेंट सोबत कंबाईन झालेला नसेल, एकटाच ऑक्सिजन दिसतोय, O2 या फॉर्म मध्ये दिसतोय, तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते. तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय असते, 0 असते. बघा इकडे एक मिनिट बघा. आता या ठिकाणी समजा मी एक या ठिकाणी रिॲक्शन घेतली, Mg प्लस O2 इट गिव्हज MgO. ठीक आहे ना. या ठिकाणी मी 2 लिहितो, या ठिकाणी 2 लिहितो. आता ही रिॲक्शन बघा. या रिॲक्शन मध्ये आपण इथं ऑक्सिजन कसा घेतला, एकटाच आहे की नाही, याला दुसरा कोणी कंबाईन झाला का या ठिकाणी, नाही. म्हणून या ठिकाणी ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही 0 असेल. या ठिकाणी ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असेल, 0. O2 च्या फॉर्म मध्ये असेल. तर मला सांगा या ठिकाणी असू शकते का, नाही. कारण की या ठिकाणी हा ऑक्सिजन जो आहे तो मॅग्नेशियम सोबत कंबाईन झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट 0 नाहीये. येतं लक्षात. या ठिकाणी तो फ्री एलिमेंट आहे, या ठिकाणी तो कंबाईन फॉर्म मध्ये आहे, या ठिकाणी तो फ्री स्टेट मध्ये आहे. त्यामुळे याची ऑक्सिडेशन स्टेट वेगळी आहे. ठीक आहे. आलं लक्षात. दुसरं, आता या ठिकाणी मॅग्नेशियम पण बघा. मॅग्नेशियम हा दुसरा कोणासोबत कंबाईन झालेला दिसतोय का, अजिबात नाही. एकटाच आहे मॅग्नेशियम. ठीक आहे ना. सो मॅग्नेशियमची ऑक्सिडेशन स्टेट या ठिकाणी किती असणार आहे, 0 असणार आहे. किती असणार आहे, 0. कारण हा सुद्धा फ्री एलिमेंट आहे. कारण त्याच्यासोबत कुणीही कंबाईन मध्ये नाही. एकटाच असेल एखादा एलिमेंट,
ठीक आहे ना, तर त्याला आपण काय म्हणतो, फ्री एलिमेंट असं म्हणतो. ओके, सो हा सुद्धा काय असेल, झिरो ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असेल. पण मला सांगा या ठिकाणी मॅग्नेशियमची झिरो ऑक्सिडेशन स्टेट असेल का? बिलकुल नाही. का नाही? कारण हा मॅग्नेशियम इथं ऑक्सिजन सोबत कंबाईन आहे. ठीक आहे ना, त्यानं काही ना काहीतरी रिलेशन ऑक्सिजन सोबत फॉर्मेशन केलेलं आहे, काही ना काहीतरी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केलेली असणार आहे. त्यामुळे याची ऑक्सिडेशन स्टेट या ठिकाणी झिरो नाही. लक्षात येत आहे फ्री एलिमेंट्स बद्दल काय सांगतो मी? तर हे आहे का फ्री एलिमेंट्स. ठीक आहे ना, एक काय आपण एक रिएक्शन अजून एक सांगतो मी. समजा मी असं लिहिलं N2 plus 3H2 it gives 2NH3. आता ह्या एक्झाम्पल मध्ये बघा, या एक्झाम्पल मध्ये नायट्रोजन मी N2 आता एकटाच आहे, बरोबर आहे, एकटाच आहे म्हणजेच फ्री एलिमेंट आहे, आणि फ्री एलिमेंट आहे याचाच अर्थ बघा या ठिकाणी N2 या फॉर्म मध्ये असेल तर किती असते ऑक्सिडेशन स्टेट? झिरो असते. सो याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार या ठिकाणी? झिरो असेल. ठीक आहे, कंबाईन स्टेट मधलं मी नंतर सांगणार आहे. ओके, नेक्स्ट हायड्रोजन बघा, 3 हायड्रोजन. आता या ठिकाणी कोएफिशियंट तुम्ही काय घेताय हे आपल्याला आत्ताच बघण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे ना, आपण काय बघायचं फक्त एलिमेंट. या ठिकाणी हायड्रोजन सोडता दुसरा कोणी दिसतोय का आपल्याला? या प्लस पासून ते एरोच्या मध्ये कोणीही दिसत नाही, फक्त हायड्रोजन आहे, म्हणजेच तो फ्री स्टेट मध्ये आहे, H2 या फॉर्म मध्ये आहे. आणि H2 या फॉर्म मध्ये असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? झिरो असते. पण मला सांगा या ठिकाणी नायट्रोजन आणि हायड्रोजन हे फ्री आहेत का? नाही, त्यांनी एकमेकांसोबत बॉन्डिंग केलेली आहे, ते कंबाईन स्टेट मध्ये आहे, आणि म्हणून या ठिकाणी त्यांची ऑक्सिडेशन स्टेट ही झिरो नाही. त्यांची ऑक्सिडेशन स्टेट काय या ठिकाणी वेगळी काहीतरी असेल, पण ती झिरो नसेल. लक्षात येत आहे? सो याला आपण म्हणतो फ्री एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट. लक्षात राहील का? अशा अनेक एक्झाम्पल्स आहेत बघा. समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल H2 plus Cl2 करू शकता, it gives 2HCl करू शकता. H2 बघा एकटाच आहे, झिरो ऑक्सिडेशन स्टेट. Cl2 बघा एकटाच आहे, झिरो ऑक्सिडेशन स्टेट. HCl कंबाईन स्टेट मध्ये आहे, त्यांची मात्र ऑक्सिडेशन स्टेट झिरो नसणार. लक्षात आलं इथपर्यंत? अशा अनेक एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो की एकटा असेल की त्याला काय म्हणायचं, त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? झिरो असते. लक्षात राहील का? बघा आता या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल घेऊया, Na plus Cl2 it gives 2NaCl. या ठिकाणी 2 घेतो मी. आता या एक्झाम्पल मध्ये बघा काय लक्षात येत आहे? Na एकटाच आहे बघा, ह्या प्लसच्या अलीकडं Na सोबत दुसरं कोणी आहे का? ही डिजिट धरायची नाही. कुठला एलिमेंट दिसतोय का तुम्हाला? कुठलाच एलिमेंट दिसत नाही. बघा या ठिकाणी Na म्हणजेच ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे याची? झिरो असेल, फ्री स्टेट मध्ये असेल तो. Cl2 या प्लस पासून ते या एरोच्या मध्ये तुम्हाला Cl क्लोरीन सोडता दुसरा कुठलाही एलिमेंट दिसत नाही. सो दॅट्स व्हाय इट इज इन फ्री स्टेट, आणि त्याची ऑक्सिडेशन स्टेट असेल झिरो. पण या एरो नंतर इथपर्यंत जर आपण बघितलं तर Na आणि Cl दोघंही आहेत, कंबाईन स्टेट आहे, म्हणून या ठिकाणी त्यांची ऑक्सिडेशन स्टेट आता झिरो नसेल, बिलकुल पण झिरो नाही. लक्षात आलं का? तर फ्री एलिमेंट कशाला म्हणायचं, आणि फ्री एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? झिरो असते. हे आपल्याला या ठिकाणी काय होईल लक्षात येईल आता. ओके, फर्स्ट रूल कळाला मग. तर फ्री एलिमेंट जर असेल तर फ्री एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? झिरो असते. झिरो आहे अशी कन्सिडर करा विथ एक्झाम्पल्स. आता मी तुम्हाला हे समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला आता नेक्स्ट पुढच्या रूलला जाऊया आपण. ऑक्सिजन. आता ऑक्सिजन बघा O2 या फॉर्म मध्ये असेल तर झिरो आहे, पण ऑक्सिजन हा जर दुसऱ्या सोबत कंबायनिंग फॉर्म मध्ये असेल तर, दुसऱ्या कुठल्या एलिमेंट सोबत असेल तर मात्र त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? बघा या ठिकाणी काय सांगितलं, -2 असते. किती असते? -2. आताच एक्झाम्पल घेऊया बघा या ठिकाणी. मॅग्नेशियम प्लस O2 इट गिव्स 2MgO. बघा या ठिकाणी. ठीक आहे, हे एक्झाम्पल. आता या ठिकाणी मॅग्नेशियम आता सांगितलं फ्री आहे, एकटाच आहे, झिरो. या ठिकाणी O2 झिरो. या ठिकाणी बघा मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन कंबाईन आहेत. आता ऑक्सिजन हा कुणासोबत तरी कंबाईन आहे, कुणासोबत तरी जर कंबाईन असेल तर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? -2. या ठिकाणी मात्र ऑक्सिजन आपण बघितला तर तो -2 ह्या ऑक्सिजन स्टेट मध्ये असेल. तुम्ही कुठलंही एक्झाम्पल घ्या, ठीक आहे ना. ऑक्सिजन जर अशा पद्धतीने कुठल्याही एलिमेंट सोबत असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट ही नेहमी -2 असते, असं लक्षात ठेवायचं. बघा या ठिकाणी अजून एक बघूया. समजा फॉर एक्झाम्पल मी लिहिलेलं आहे Ca+O2 कॅल्शियम ऑक्साईड. CaO2CaO. आता ही रिएक्शन बघा,
कॅल्शियम एकटाच आहे, ऑक्सिजन एकटाच आहे, 0 0 एकटाच आहेत ना एलिमेंट, दुसरा एलिमेंट नाही. कॅल्शियम आणि ऑक्सिजन हे दोघं आता कंबाईन आहेत. आता ऑक्सिजन कोणासोबत तरी कंबाईन आहे, याचा अर्थ त्याची ऑक्सिडेशन स्टेट -2. बघा ऑक्सिजन आहे हा -2 असतो. कळालं इथपर्यंत ऑक्सिडेशन स्टेट कशी आपण डिसाइड करत आहोत. आता बघा त्यानंतर नेक्स्ट अजून असंच एखादं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, जसं की आयर्न आहे, ठीक आहे ना. आयर्न ऑक्साइड Fe2O3 आपल्याला फॉर्मेशन होतो, Fe+O2 अशा पद्धतीनं फॉर्मेशन होईल. आता Fe2O3. आता या ठिकाणी मी बॅलन्स करत नाही रिएक्शन, फक्त तुम्हाला सांगतो आयर्न आहे एकटाच आहे, ठीक आहे ना. समजा 2 आयर्न आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागेल. सो या ठिकाणी काय होईल आपल्याला एकच म्हणजे एकटाच आयर्न आहे, त्या ठिकाणी 0 ऑक्सिडेशन स्टेट, O2 च्या फॉर्म मध्ये आहे 0 ऑक्सिडेशन स्टेट. इथं मात्र बघा आता Fe2O3. आता हा ऑक्सिजन आयर्न सोबत आहे, आयर्न सोबत आहे म्हणून याची ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे -2 असणार आहे. किती असणार आहे -2. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट सांगू शकतो. किती आहे ती -2. कधी जर ऑक्सिजन इतर कुठल्याही एलिमेंट सोबत कंबाईन असेल तर, जर ऑक्सिजन इतर कुठल्याही एलिमेंट सोबत कंबाईन असेल तर मात्र अशा पद्धतीची आपण ऑक्सिडेशन स्टेट त्याची दाखवणार आहोत. नेक्स्ट आपण बघणार आहोत इथं काय सांगितलं बघा. आता पर ऑक्साइड काय सांगितलेलं आहे, पर ऑक्साइड. आता पर ऑक्साइडच्या केस मध्ये काय होतं, पर ऑक्साइड म्हणजे काय, अशा प्रकारचे असते बघा ऑक्सिजन ऑक्सिजन. अशा प्रकारे ऑक्सिजन ऑक्सिजन जर सिंगल बॉन्ड अटॅच असतील दोन ऑक्सिजन एकमेकांना तर त्याला आपण पर ऑक्साइड असं म्हणतो, ठीक आहे. आता उदाहरणार्थ H2O2 यामध्ये काय असतं, ऑक्सिजन जो आहे तो अशा पद्धतीने असतो आणि ह्यामध्ये पर ऑक्साइड मध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते -1 असते. या ठिकाणी याची -1 आहे आणि याची सुद्धा -1 असेल. या ठिकाणी दोन ऑक्सिजन आहेत त्यांची -1 असेल, ठीक आहे ना. सोडियम पर ऑक्साइड Na2O2 यामध्ये काय असते -1 ऑक्सिडेशन स्टेट असेल, ठीक आहे. सो पर ऑक्साइड नंतर सुपर ऑक्साइड मध्ये हाफ असते. फ्लोराइड्स बघा जे जे इझिली येणार आहे ते सांगतो मी तुम्हाला. फ्लोराइड फ्लोराइड म्हणजे काय, जर समजा अशा प्रकारचा कंपाऊंड असेल OF2. आता हा एकुलता एकच कंपाऊंड आहे आणि ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट या ठिकाणी काय असते, ज्यावेळेस तो फ्लोराइड म्हणजे फ्लोरीन सोबत कंबाईन असतो त्यावेळेस याची ऑक्सिडेशन स्टेट असते +2. एवढंच आहे बघा. याच्यानंतर कुठेही तुम्हाला ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट ही +2 दिसणार नाही. फक्त कोण सोडता, फ्लोरीन सोबत सोडता. म्हणून हे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता. ऑक्सिजन आणि फ्लोरीन जर दोघे एक सोबत असतील आणि हाच जर तो कंपाऊंड असेल OF2 तर याच ठिकाणी फक्त ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते +2 असते, इतरत्र नाही. ओके. सो अशा पद्धतीने फ्लोराइड झालं. हायड्रोजन. आता हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट H2 च्या फॉर्म मध्ये असेल तर तो 0 असतो, ठीक आहे. पण जर हायड्रोजन कुठल्याही दुसऱ्या एलिमेंट सोबत कंबाईन झालेला असेल जसं की फॉर एक्झाम्पल NH3 या ठिकाणी बघा. आता NH3 मध्ये हायड्रोजन जो आहे तो नायट्रोजन सोबत कंबाईन आहे. अशा वेळेला हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट असते +1. किती असते +1 असते. बघा अजून एक समजा CH4 आपण घेतलेला आहे. CH4 मध्ये हायड्रोजन हा कार्बन सोबत कंबाईन आहे, याची ऑक्सिडेशन स्टेट असते +1. ऑक्सिडेशन स्टेट किती असते +1 असते. लक्षात राहील का. अशा पद्धतीने नेहमी हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट +1 असते. पण काय सांगितलं बघा, विथ मेटल. जर हायड्रोजन हा मेटल सोबत जर असेल म्हणजे उदाहरणार्थ NaH मेटल सोबत हायड्रोजन आहे, इथं मात्र हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट असते -1. इथं मात्र किती असते -1. आलं लक्षात. अशा पद्धतीने असेल की नाही KH पोटॅशियम हायड्राइड काय असते -1. सो मेटल सोबत जर असेल तर -1. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण हे हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आपण सांगू शकतो. त्यानंतर लास्ट राहिलेलं काय, ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड एलिमेंट. आता पिरियडिक टेबल बघा. पिरियडिक टेबल सगळ्यांनी घ्यायचा आहे, बघायचा आहे, ठीक आहे. पिरियडिक टेबल बघायचा, त्याच्यामध्ये ग्रुप फर्स्ट आणि ग्रुप सेकंड एलिमेंट तुम्हाला असे दिसतील बघा. इथे वरती हायड्रोजन असतो, ठीक आहे. आता हे एलिमेंट्स हे आहेत सगळे ग्रुप फर्स्टचे. हायड्रोजन तर आपण ऑलरेडी घेतलेला आहे म्हणून हायड्रोजन मी या ठिकाणी लिहित नाही, ठीक आहे. आता या ग्रुप फर्स्टचे हे सगळे एलिमेंट काय करतात, आता जर एकटेच असतील तर 0 ऑक्सिडेशन स्टेट या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे. पण जर हे एलिमेंट कुणासोबतही कंबाईन असतील
तर मात्र हे दाखवतात +1 ऑक्सिडेशन स्टेट. ते किती दाखवतात? +1 ऑक्सिडेशन स्टेट. ग्रुप फर्स्ट एलिमेंट +1 ऑक्सिडेशन स्टेट. उदाहरणार्थ बघा, सपोज मी लिहिलेला आहे NaCl. आता सोडियम हा क्लोरीन सोबत आहे, एकटाच असता तर 0 असते, NaCl क्लोरीन सोबत आहे आणि कुणाका सोबत असणार, किती असणार आहे त्याची? +1. सो या ठिकाणी याची असणार आहे +1. याची ऑक्सिडेशन स्टेट किती असेल? +1 असेल. ठीक आहे. म्हणून एक बघा, KCl किती असणार आहे पोटॅशियमची? बघा इथलाच आहे, म्हणजे क्लोरीन सोबत आहे +1. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही कुठेही बघू शकता. K2Cr2O7 पोटॅशियम बघा कोणासोबत तरी कंबाईन असेल तर काय असणार आहे? +1. सो या ठिकाणी किती असते? +1 असते. लक्षात राहील का? त्या गोष्टी लक्षात ठेवा. मग तुम्हाला आपोआप काय होईल की आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता येईल. आता मला सांगा, इथे या ठिकाणी ऑक्सिजनची किती आहे? ऑक्सिजनची ऑक्सिजन हा कंबायनिंग आहे K2Cr2 सोबत. कोणासोबतही कंबाईन असेल तर -2 असते. सो या ठिकाणी ऑक्सिजनची असेल -2. येतं लक्षात? बघा अजून एक बघा, तर या ठिकाणी Na2CO3 सोडियम कंबाईन आहे कोणासोबत तरी, कंबाईन असेल तर किती असते? +1. ऑक्सिजन कंबाईन आहे कोणासोबत तरी, किती असणार आहे? -2. आलं लक्षात? सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, आता ऑक्सिडेशन स्टेट सांगू शकतो. आता बघा, सोडियमची आहे, ऑक्सिजनची आहे तुमच्याकडे. आपला फॉर्म्युला वापरून तुम्ही कार्बनची ऑक्सिडेशन स्टेट या ठिकाणी काय करू शकता? कॅल्क्युलेट करू शकता. येतं लक्षामध्ये? अशा पद्धतीने आपल्याला काय सांगायचं आहे, ऑक्सिडेशन स्टेट आपण काही एलिमेंटची सांगू शकतो. ग्रुप सेकंडची काय सांगितलेली आहे? +2. आता ग्रुप सेकंड एलिमेंट कुठले आहेत माहिती आहे का? ठीक आहे. बघा आता मी ग्रुप सेकंड एलिमेंट लिहितो या ठिकाणी. पिरियडिक टेबल असेल तुमच्याकडे, पिरियडिक टेबल खूप महत्वाचं आहे. ठीक आहे ना? तो बघायचा आहे नेहमी. तर ग्रुप सेकंडचे एलिमेंट बघा कुठले आहेत. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम. ठीक आहे. हे आहेत आपल्याला ग्रुप सेकंड एलिमेंट्स. या सगळ्या एलिमेंटची जर एकटेच असतील तर फ्री स्टेट असते आणि त्याची असते 0 ऑक्सिडेशन स्टेट. पण जर हे इतर कुणासोबत तरी कंबाईन असतील तर यांची किती असते? +2 असते. जसं की उदाहरणार्थ बघा, MgO. आता मॅग्नेशियम ऑक्सिजन सोबत कंबाईन आहे, कुणासोबत तरी कंबाईन आहे, म्हणजे किती आहे? +2. ऑक्सिजन कुणासोबत तरी कंबाईन आहे, म्हणजे किती असते? या ठिकाणी बघा -2. बघा आलं का दोन्ही पण? ठीक आहे. कॅल्शियम ऑक्साईड बघा, CaO कॅल्शियम कोणासोबत तरी कंबाईन आहे, म्हणजेच किती असणार आहे? +2. ऑक्सिजन कोणासोबत तरी कंबाईन आहे, म्हणजेच किती असणार आहे? -2. अशा पद्धतीने आपण ऑक्सिडेशन स्टेट या कंपाऊंडची इथं सांगू शकतो. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी NaCl सोडियम कोणासोबत तरी कंबाईन आहे, म्हणून काय सांगितलं? +1. आलं लक्षात? ग्रुप सेकंड बघतोय आपण. त्याच्यानंतर बघा MgCl2 मॅग्नेशियम क्लोराइड. Mg कोणासोबत तरी कंबाईन आहे, म्हणून +2. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे एलिमेंटचं ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती आपण सांगू शकतो. लक्षात राहील का इथपर्यंत? आता सेकंड एलिमेंट असते, सेकंड ग्रुप वाले असतील तर +2 असते. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, काही एलिमेंटची ऑक्सिडेशन स्टेट सांगू शकतो, जे आपल्याला माहित असणं आवश्यकच आहे. जर तुम्हाला एवढं माहिती असेल तर तुम्ही आता काय करू शकता, कोणत्याही अदर एलिमेंटची ज्याची आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट माहित नाही, ती आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. कधी? जर इथपर्यंतच आत्ताचं जे आहे ते माहिती असेल तरच फक्त. लक्षात येतंय? मग हे झाल्यानंतर आता याच्यावरचे काही आपण काय करूया, एक्झाम्पल्स आपण घेऊया. मी काही कंपाऊंड लिहितो या ठिकाणी. ठीक आहे ना? त्या कंपाऊंड मध्ये तुम्हाला काय करायचं, आता त्यांची ऑक्सिडेशन स्टेट ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे एवढ्या चार्ट वरून. ठीक आहे. बघा आता या ठिकाणी सॉरी अजून एक राहिलं या ठिकाणी सांगायचं महत्वाचं, म्हणजे कारण ते एक नेहमी विचारलं जातं की जर ग्रुप नंबर 1 2 झालं, जर ग्रुप नंबर 17 जर असेल, किती असेल? 17. आता 17 मध्ये कुठले एलिमेंट येतात ते पण मी सांगतो. ठीक आहे. जर ग्रुप नंबर 17 असेल आणि ते एलिमेंट जर कुणासोबतही कंबाईन असतील तर त्यांची ऑक्सिडेशन स्टेट असते -1. किती असते? -1 असते. उदाहरणार्थ फ्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे जर इतर दुसऱ्या कोणासोबत कंबाईन असतील तर यांची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? -1 असते. बघा
समजा फॉर एक्झाम्पल HF हायड्रोजन कुणासोबत तरी कंबाईन आहे, कुणासोबतही कंबाईन असला तर किती असते +1. फ्लोरीन कुणासोबत तरी कंबाईन आहे, किती असते -1. ठीक आहे. HCl हायड्रोजन कुणासोबत तरी कंबाईन आहे, किती आहे +1. मेटल सोडता इतर कोणासोबत तरी कंबाईन आहे. ठीक आहे. क्लोरीन कुणासोबत तरी कंबाईन आहे, किती असणार आहे -1. ठीक आहे. बघा या ठिकाणी NaCl सोडियम नाही कुणासोबत तरी कंबाईन आहे म्हणून +1 कारण की पहिल्या ग्रुपचा एलिमेंट आहे. क्लोरीन कुणासोबत तरी कंबाईन आहे म्हणून -1. ठीक आहे. MgCl2 मॅग्नेशियम कुणासोबत तरी कंबाईन आहे म्हणून +2. क्लोरीन कुणासोबत तरी कंबाईन आहे म्हणून -1. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो ऑक्सिडेशन स्टेट यांच्या सांगू शकतो. ठीक आहे. हे झालं इथपर्यंत लक्षात येईल. आता काही कंपाऊंड्स देतो मी, त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, काही ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला अगोदर ओळखायचे आहेत. त्यानंतर एक एलिमेंट जो असेल त्याची मात्र आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट माहिती नसेल, त्याची मात्र आपल्याला सांगता येणार नाही, तर ती कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे. काही एक्झाम्पल्स मी सांगतोय बघा या ठिकाणी. बघा फर्स्ट एक्झाम्पल, जर तुम्हाला यांच्या ऑक्सिडेशन स्टेट सांगायचे आहेत. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट सांगायची आहे. बघा मी काय करतो या ठिकाणी ऑक्सिजनच्या खाली एरो करून दाखवलेला आहे. दुसरं ठीक आहे. यामध्ये तुम्हाला पोटॅशियम आणि ऑक्सिजन, मॅग्नीजची नका सांगू, मॅग्नीजची कशी कॅल्क्युलेट करायची ते मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे. पण अगोदर आपल्याला यांच्या ऑक्सिजन स्टेट माहित असल्याशिवाय आपण मॅग्नीजची कॅल्क्युलेट करू शकत नाही. या ठिकाणी तुम्हाला पोटॅशियम आणि ऑक्सिजन दोघांचीही सांगायची आहे. ठीक आहे. नंबर 4 हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोघांची सांगायची आहे. ओके. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगायचे आहे ऑक्सिजनची, सल्फरची कशी कॅल्क्युलेट करायची ते मी नंतर सांगेन तुम्हाला. ठीक आहे. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स अगोदर हे जर तुम्हाला आलं ना तर आपोआप आपल्याला काय होईल सांगता येईल. बघा या ठिकाणी तुम्हाला हायड्रोजन आणि ऑक्सिजन याची सांगायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सोडियम आणि ऑक्सिजनची सांगायची आहे. येते ना लक्षात. यांच्या ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करा. मी ज्याचे ज्याचे एरो दाखवलेले आहेत त्यांचीच फक्त ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला सांगायची आहे. सल्फरची सांगू नका या ठिकाणी. ठीक आहे ना. सल्फरची कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण नंतर बघणारच आहोत. ओके. 8 Mn2O3 याच्यामध्ये आपल्याला काहीची सांगायची आहे ऑक्सिजनची सांगायची आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे यांच्या ऑक्सिडेशन स्टेट आता सांगायच्या आहेत. सांगू मी फटाफट. ठीक आहे. लक्ष द्या एक मिनिट. काय होते बघा, ऑक्सिजन हा मॅग्नीज सोबत आहे म्हणजे कोणासोबत तरी आहे, कोणासोबत तरी असेल. ठीक आहे. परऑक्साईड नाही, सुपर ऑक्साईड नाही, क्लोरीन पण नाही, दुसऱ्याच कोणासोबत आहे म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे -2. या ठिकाणी पोटॅशियम कोणासोबत तरी आहे, ग्रुप पहिला एलिमेंट आहे, तो लिहिलेला आहे तुम्ही, ग्रुप पहिला एलिमेंट येतो म्हणजे याची काय असणार आहे +1. ऑक्सिजन कोणासोबत तरी कंबाईन आहे म्हणजेच काय -2. येतं लक्षात. तुम्ही सॉल्व्ह केलेला असेलच व्हिडिओ पॉज करायचा, सॉल्व्ह करायचा अगोदर आणि नंतर हे आन्सर्स तुम्हाला नंतर चेक करायचे आहे. पोटॅशियम कोणासोबत तरी आहे म्हणजेच काय +1. ऑक्सिजन -2. हायड्रोजन +1. बघा ऑक्सिजन -2. ठीक आहे. यानंतर बघा या ठिकाणी ऑक्सिजन आहे -2. या ठिकाणी बघा हायड्रोजन +1, ऑक्सिजन -2. सोडियम +1, ऑक्सिजन -2. ठीक आहे. त्यानंतर बघा मॅग्नीज माहित नाही, ऑक्सिजन किती आहे -2. सो अशा पद्धतीने आपल्याला यांच्या ऑक्सिडेशन स्टेट आता कॅल्क्युलेट करता आले. आता राहिलं काय याच्यामध्ये मॅग्नीज, इथला क्रोमियम, इथला सल्फर, इथला Mn, इथला सल्फर, इथला सल्फर, इथला सल्फर, यांची ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची हे आपण आता उद्याच्या लेक्चर मध्ये पाहूयात.